तुम्ही कोणाला खाली दिवस वगैरे गप्प करा गोंधळ घालतोय लोक तुम्ही जास्त बोबाटा करता मी सांगतोय सांगा बाहेर मला तर तुमच्या इथे बघता सुद्धा ना इकडे बघताय इकडे बघताय सगळ्याला आवाज येतोय का परत म्हणू नका इथं बसलेले कोणी मला ऐकायला नाही आलं पुन्हा एकदा विचारतो आवाज सगळ्याला येतोय का आपलं आमरण उपोषण 10 वाजल्यापासून सुरू झालं तुम्हाला मला एक महत्त्वाची माहिती द्यायची आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झालंय कोणी विसरू नका नुसत्या गडबड गोंधळात समाजाचं वाटोळं करू नका कोण काय सांगताय कोणाचं काय म्हणणं आहे ऐकून घ्यायचं शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाचं 70 वर्ष वाटोळं केलंय काही मराठ्याने विसरू नका एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरी ताकद लावायची आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आमरण उपोषण सुद्धा आझाद मैदानावरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावरती आलोय आणि आमरण उपोषण सुरू केलंय आता तुमची काय जबाबदारी झाली मला काही दिसणार पुढे आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे बोलावे आहेत गपची बायको घरात गपची उभा आहे सरकार आपलं ऐकत नव्हतं आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केली पण सहकार्य केलंय मी काय बोलतोय लक्षात ठेवा सरकारने सहकार्य केलंय परवानगी दिली त्याबद्दल आपण काल परवा सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं पण आता सरकारने सहकार्य त्याच्यानंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचं पोलीस बांधव आणि सरकार जिथं पार्किंगची व्यवस्था करेल त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतःहून गाड्या नेऊन लावायच्या मला उपोषणाला बसायचंय त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकही शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला नाही आला पाहिजे ही जबाबदारी तुमच्यावर घेतली का जबाबदारी परत एक सांगतो पुढे जाळपोळ दगडफेक करायची नाही जबाबदारी सगळ्यांनी याच्या पुढचा तिसरा मुद्दा सांगतो कुणी राजकारणी
पक्षाचा कोणी पदाधिकारी असेल नीट ऐका, तो खोट्या बातम्या पसरेल. मुंबईत जायचं, आपल्याला मुंबईत जामच करायची, ग्राउंडवर गाड्या नाही लावायच्या, हवेवरच गाड्या लावायच्या असं सांगाल आणि त्याचा राजकीय उद्देश सार्थ करून कोणाचाही ऐकायचा नाही. जाम कवा करायची होती, आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस. आता सहकार्य केलं म्हणल्यावर आपली जबाबदारी आहे सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करणं. पुन्हा एकदा सांगतो, सहकार्य नाही केलं सरकारनं, आपल्याला पुन्हा परवानगी वाढवून नाही दिली, पुन्हा तुम्हाला येता येतंय. मला वाटतं सोमवारी मंगळवारी महाराष्ट्रातले सरकारनं सहकार्य नाही केलं, पुन्हा मराठी करोडोच्या संख्येला मुंबईकडे येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार. त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा, आरक्षणाची जबाबदारी माझ्यावर. शांततेत राहून सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची. आता तुम्ही सगळ्यांनी एक काम केलंय, येताना तुम्ही गाड्या रोडवर सोडल्या, तुम्ही इकडे आला, इथल्या प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची, पोलीस बांधव लावायचे, म्हणजे किती लांब असू दे, एकही गाडी रोडवर आता काम आलं. स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं. तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानं, 2 घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे, जबाबदारी तुमची. आता मला बोलता येणार नाहीये उपोषणाला बसल्यावर, म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली, या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली. आपण आझाद मैदानाला येणार होतो, आपण आलो, बऱ्याच जणांना वाटलं होतं पाय ठेवून द्यायचा नाही, मराठी मांड्या घालून बसले. त्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचं देईल, मान्य न्यायदेवता देईल. सरकारच्या हातात हे परवानगी देणं, सरकारकडे आपण अर्ज केलाय, वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळाला आणखी अर्ज आपण करू. जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील अशी बेमुदत आपण परवानगी त्यांना मागू. 100% खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलं, पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलं. तसं सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मागण्याची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्याला देईल आणि हेच करोडो मराठी मुख्यमंत्र्याच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील. आमची सरकारला एकच विनंती आहे, मराठा आणि कुणबी AKGR ची अंमलबजावणी करा. हैदराबादचं गॅझेटियर लागू करून त्याची अंमलबजावणी करा. सातारा संस्थांचं गॅझेटियर सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे. जे केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या आहेत, या सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी होस तर मी मुंबई सोडणार नाही ही मराठ्यांना शब्द देतो. आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, त्याला तयार नाही शब्द आहे माझा तुम्हाला. मी या समाजासाठी मैदानात येऊन निर्मरण पत्करायला तयार आहे, पण हटायला तयार नाहीये. तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची. माझ्या मराठ्याचे मान खाली होईल असं काही इथले आंदोलन करायचं नाही. आपल्याला आपल्या जातीला करायचं, मोठं आपल्या लेकरा बाळाला आपल्याला करायचं. एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट धरील मला तिकडेच गाडी द्यायची,
सरकारने सहकार्य नाही केलं मग तो 8 तास तो आम्हाला तिकडच जायचं. सरकार सहकार्य करतंय तर मग आपणही सहकार्य करायचं. दारू कोणी प्यायची नाही, गाड्या कोणकडे घालू नका. माझ्या कानावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे. पुन्हा तो शब्द वापरतोय, माझ्या समाजाला खाली मान घालावं लागण्याचं एक पाऊल उचलायचं नाही. मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय तुम्ही हलायचं सुद्धा नाही. पण मराठ्यांचे मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्याच्या पोराला उचलायचं नाही. हो, सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय. मी या समाजाला कुटुंब आणलंय. मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले, मी जर तुमच्या कुटुंबातला आहे, माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही, कारण मी तुमचा खाली पडू देत नाही. माझं कुटुंब त्याची उभी राखरांगोळी झाली तरी चालेल, पण या समाजाचं मला वाटोळं होऊ द्यायचं नाही. म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही, घाई गडबड गोंधळ करायचा नाही. जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंडवर राहायचं आणि झोपायचं. तुम्ही पेन्शन कधी घ्यायचं होतं? मी जर तर आता मी आझाद मैदानाला म्हणल्याच्या नंतर तुम्ही इथून 50 बिनधास्त झोपा. तुम्ही म्हणायचं आपला पक्षातीने झोपल्याला आम्हाला काय टेन्शन नाही, आणि अशी अवलाद आहे मॅनेज होत नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. शेवटी येऊन आलं तर मरण येईल, मी भोगायला तयार आहे. पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्यात, 5 रुपयात 10 रुपयात तुम्ही आझाद मैदानावर येता. बिनधास्त गाड्या लावायच्या, रेल्वे यायचं जायचं, संध्याकाळी रेटवर जेवायचं आणि त्या गाडीत झोपायचं. कारण इकडे पाऊस अचानक येतो आणि अचानक जातो, त्याच्यामुळं तुम्हाला सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या. उभा चाल, काही झालं माझ्या समाजाला किंमत द्या. पुन्हा एकदा सांगतो, समाजाने खूप विश्वासाने आपल्याला 500 किलोमीटर पाठवलंय. समाज मिनिटाला आपली खबर घेतोय. समाजाला असे आहे, लढायला गेलेले पोरं आमच्या लेकराला विजय घेऊन येतील, म्हणून तुमच्या डोक्यात फक्त विजय ठेवा. गोंधळ गडबड नाही, गाड्या हवेवर लावायच्या नाही, पार्किंग मध्ये ठेवायच्या. पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहे, बरोबर का? कुठे आपले बेलकडी साहेब कुठे अधिकृत आहेत ना? अधिकृत पार्किंग घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला काही ताण यायची गरज नाही. तिथे पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील. मुंबईकराला त्रास झाला नाही पाहिजे, जबाबदारी आपली. महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधव रेल्वेला जरी आले 5 मिनिटाच्या अंतरावर आझाद मैदान आहे, आणि तुम्ही जरी तुमची पार्किंग जिथे जवळ कुठं असेल 5-5 किलोमीटरवर, 10-20 किलोमीटरवर नाही झालं तर 30 किलोमीटर बस का, आता 2 किलोमीटर फक्त. अरे बाबा साहेब, आम्ही त्याच्यापेक्षा लांब धरतो, जाऊ द्या तिकडे. बरं वाशे तू वाशे, हा अरे वाशे जाऊन झोपा काही जण सकाळी आहो जमन ना. काही जण वाशे झोपा सकाळी निघाले इकडे भेटून खाल्लं की. फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही. मला आता मी उपोषण सुरू झालं 10ला, मला बोलणं सुद्धा चालत नाही, पण ही शब्द जरा हिताचा होता समाजाचा. या समाजाला आडमोठे समजू नये. आपलं काम होतं सरकारने सहकार्य नाही केल्यावर मुंबई जाम करणं, आणि या बाजारपेठेने करून दाखवले मराठ्याच्या पोरांनी. आता त्यांनी सहकार्य केलं, आता आपण पूर्ण मुंबई 1 ते 2 घंट्याच्या आत मोकळी झाली पाहिजे, असा पटापट मनाने गाड्या काढून घ्यायच्या. आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं, पार्किंग साहेब पुढे,
पोलीस म्हणले पाहिजे चायला त्याने बाजून घेमत होतो का तेच उभा करून तिकडे गेला आणि आता पार होतो साहेब कुठे इतका सहकार्य करायचं सरकार आडमुठ्यात शिरल्यावर मग पुढचा बघू आपण काय करायचं ते टेन्शन तुम्ही नका घेऊ मी आहे ना म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांततेत यायचं जायचंय ज्यांना गावाकडे जायचं एकोणतीसला वाटा लावायला येणार होते त्यांनी वापस जा काय आणखी वॉशिंग मशीनची आणि असं करायला घेऊन तिकडेच हे पोट्या घेऊन 10-5 लाख लोक तिकडेच येणार ज्याला वापस जायचं ते वापस जा सोडायला आलेले आणि आता जवळ आम्ही संदेश देत नाही मान्य केलं तुमचं ओके आता फक्त तुम्ही मी सांगितलेलं मान्य करायचं मी सांगा शब्दाच्या पुढे जायचं नाही तर समाजात वाटलं होईल गाड्या फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड्या आहे बिनधास्त ग्राउंडवर लावून द्यायचं खुशाल पसरायचं तिकडे चलो आता मी उपोषणाला बसतो सरकारला एक शेवटची विनंती करतो मायबाप सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या मरण उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या हे एक आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार नसता मंगळवारपासून आणखीन करोडो मराठी इकडे येणारच 2 आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे इथं करोडो लोक घेऊन आलोत म्हणजे माझ्यात बोलत नाहीयेत मुख्यमंत्री साहेब आणखीन तुमच्या हातातून संधी गेलेली नाही मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे मराठ्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे एक चाटत नाही मी याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं मी जेलमध्ये सडल जेलमध्ये आमरण उपोषण करीन पण मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही म्हणून सगळ्या मागणीची अंमलबजावणी करावी तुम्हाला आणखी नाही विनंतीपूर्वक आमचं आग्रहाचं सांगणं याच्यापेक्षा काही सांगू शकत नाहीत आणि पोरांना पुन्हा एकदा सांगतो एकाही पोलिसाचा आता फोन आला नाही पाहिजे कारण मला फोनवर बोलता येत नाही मी आता उपोषणाला बसणार तब्येत खराब होणार म्हणून आज समाज चिंतेत आहे उपोषणाला बसल्यामुळे महाराष्ट्रातला सगळे महाराष्ट्रात मराठीची लाट उसळली उपोषणाला बसल्यामुळे म्हणून तुम्ही सगळेजण काळजी घ्या सगळ्यांनी आता पहिल्या गाड्या लावा देऊन आपण आपल्या ठेप्याला 2 घंट्यात पूर्ण मुंबई जाम झालेली मोकळी झाली पाहिजे लक्षात ठेवा आणि पुन्हा येऊन बसायचं तर बसा पण आता मात्र तुम्ही सगळेजण आपण आपल्या गाड्या पहिल्या काढू ते सांगतील तिथं नेऊन लावा तिथून आपण एसटीने येऊ नाहीतर रेल्वेने येऊ धन्यवाद जय शिवराय उपोषण सुरू झालं